हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आमच्याकडे इतका जोरात पाऊस चालू ना, म्हणजे वारं कावर सुटले आणि गणपती बाप्पा उठून बघा किती 7-8 दिवस झालं तरी बघा आता शिक पाऊस आला, म्हणजे नाही का गौरया गणपती बाप्पा वगैरे येतात ना तेव्हा पाऊस येतो। पण बघा ते गणपती बाप्पा बसलं पण त्यांचं नाही का विसर्जन पण झालं, पण पाऊस काय आला नव्हता। तर आता बघा संध्याकाळचे 6 वाजता इकडं असा पाऊस येतोय बघा। आता सध्या कमी आलाय, नंतर मग अशी जास्त होता आणि लय भारी हवा वगैरे सुटली, लाईट गेली बघा। आणि इकडे मम्मी करते दळण। तर बाहेर जाऊन टाकलंय लय भिवून असते। व्हिडिओ चालेल नेट चालेल म्हणलं ना युजर नव्हते, त्याच्यामुळं आपण बाहेर येतो। तर लय दिवसातनं पाऊस आलेला, असं म्हणजे सगळं चौकडून आबाळ गच्च असं भरलेलं आहे, अंधार पडल्यासारखं वाटायला लागले बघा। कसं वरडतं येतंय का आवाज? लय वरडतंय, वारे सुटले, उशीर झालं पण पाऊस पाहिजे तसं येणार, थोडं थोडंच येतोय या, नाहीतर असं पाणी पाणी होतं ना लय, मोठं वाहतं असं पाणी सगळं हे गच्च भरलेलं असतं या। असं पाऊस व्हायला पाहिजे। आणि आम्हाला ना म्हणजे प्रत्येक वर्षी दरवर्षी गौरया गणपती गेल्याच्या नंतरच हे असं पाऊस असतेच बघा। शेवट थोडंसं म्हणजे 5-7 वेळाच पडते, 7-8-10 वेळा असं, पण सगळं रानातनं पाणी पाणी होतं, तळं सगळं गच्च भरतं। एकदम शेवट पाऊस येतात आमच्याकडे। पहिल्यांदा नाहीत येत, शेवट नाहीत म्हणजे येतात पण तेवढ्या पुरते येतात, नंतर नाहीत येत। तर आता असा भरपूर असा पाऊस नाही, पण आभाळ भरपूर आलेले आणि वारं सुटलेले, पाऊस पण होईना असं वाटतंय, भीती वाटायचं आभाळ आलेले। दाजी गावात गेले, दाजीला फोन केला, पडदिशी म्हणलं रानात या, नाही तर घरी सुरक्षित जागेवरती बसा, कारण विजाही लवतेत आणि वारही पण सुटलेले, पावसात कुठं सापडू नाही तर किंवा नाही का भीतीच असते ना, त्याच्यामुळे सांगितलं सेफ जागेवरती बसा म्हणलं, घरी जाऊन व्यवस्थित, आणि पाऊस उघडल्यावरती या। तर इथं सध्या मी आणि स्वीटी आम्ही दोघीच आहेत बघा। आणि इथं माझ्यापाशी गोल्या लय भारी बसलेला ना, मी ना ही चटई ना असं एकदम गार हवा सुटली म्हणून अशी चटई घेऊन बसलेली तिथं होते मी। नंतर पाऊस यायला लागल्यावरती इकडं आले, तर पाऊस हळूहळू इकडंच यायला लागलाय, कारण आता ही खाल्लाकडचं नारळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर ना तिथं ना इकडचं पाऊस असतात, खाल्लाकडचं इकडून नसते, तर त्याच्यामुळे सगळं पाणी असं येतं, ही दिवाण सगळा भिजून जातं बघा। त्याच्यामुळे हा दिवाण खराब झालेला आहे, बाहेर ठेवून आणि पावसाने भिजून सगळं त्याचं वज वाटवं झालेलं आहे। दाजींना म्हणलं घरात ठेवा, पण दाजी म्हणलं राहू दे, बाहेर बसायला उठायला होऊ दे, खराब झालं तर घरात आहे या रूममध्ये त्या रूममध्ये, त्याच्यामुळे काय अडचण आहे असं दे म्हणलं। त्याच्यामुळे त्याला 3-4-5 वर्ष झालं तर तिथंच आहे दिवाण, आणि पावसाने खराब होऊन चाललाय। तर आता हे सगळा पाऊस असा ना वाटेवरती येणार आहे। तर हे बघा इथलं मी सगळं स्वच्छ करून घेतलं या धुवून, कारण इथं कलर दिलेला ना सगळं पडलं होतं, सगळं खराब झालं, तर त्याला घासू काढलं मी भरपूर असं चांगल्या पद्धतीने, आणि मी भरपूर दळण केलं या, निम्म दळण घरात नेऊन ठेवलं बघा, पाऊस यायला लागलं त्याच्यामुळं। आणि आता हे स्वीटी जवळ द्यायचं, ही घरात घेऊन जा म्हणून। आणि हे गहू येतं ना आपलं गेल्या वर्षीचं गहू येतं, आणि म्हणजे गेल्या वर्षीचंच अजून गहू संपलं नाही, तर तेच गहू खातोय अजून झालं। आता हे शेवटचं दळण आहे, नंतर मग ताजं सॉरी काय म्हणते त्याला, नवीन गव्हाचं दळण करायचं या, कारण ही गेल्या वर्षीचं गहू येतं जुनं, आणि ह्या वर्षीचं अजून काय खाल्लं नाही तर। आणि नाही का म्हणजे आता दिवाळी पण आली ना जवळ, आता नवरात्री आली, दिवाळी आली, हे पाऊस आहेत ना पाहिजे तेव्हा येत नाहीत आमच्या इकडं, आणि नको तेव्हा येतात, कारण आहे ना आता 8 दिवसांनी धुणं भांडी सारवण ही दसरा सगळा काढावं लागणार आहे बाहेर नवरात्रीसाठी। तर मला 9 दिवसाचा उपवास असतो या, तर सगळं स्वच्छ करावं लागतं ना, त्या टायमिंगलाही नेमका पाऊस येतो सगळ्या कामाचा राडा करण्यासाठी, कारण कपडे लहान कपडे कशी बशी सुकतील, पण मोठी मोठी रगा तीच काय म्हणतात रजई ती सगळी गोदडी कशी सुकणार, कशी वाळणार, नाही का। हातकऱ्यावर पाऊस नेमकं त्या टायमिंगला येतो, लय राडा उठतो, मग ती धुण्या भांड्याचा ना लय राडा उठतो, कपडे वाळत नाहीत, लवकर सुकत नाहीत, पाऊस ही आभाळ ही असंच असते, किती चांगलं हलते बघा। मागाशी मी भरपूर अशी सीताफळं काढून आणलीत बघा झाडाची, पण तात्याला लय आवडते। त्या दिवशी तात्याला म्हणलं तात्या डोळे आले शिराफळांना काढून घे, पण तात्याने काही व्हिडिओ बनवत होतो आम्ही, कॉमेडी व्हिडिओ बनवला, आणि ते का बहीण भावंडांनी सोमा, पांडू आणि मी आम्ही तिघांनी बनवलेला आहे। नक्कीच तात्या टाकेन फक्त तुमच्यासाठी या चॅनलला, बहुतेक का पांडुरंग वाघमारे या चॅनलला टाकतोय काय माहिती,
कोणच्या काही व्हायना चॅनलला टाकेन, तर बघा आणि कसं झालाय तो पण सांगा टाकल्याच्या नंतर ना. पण तवर सांगावं म्हणलं. त्या दिवशी आम्ही व्हिडिओ काढला त्याच्यामुळे त्याला काही सीताफळ काढणं झालं नाही. आणि तसं पण आता पाऊस पडायला लागला ना त्यावेळेस काय होतं, सीताफळांमध्ये ना आळ्या होते, सीताफळ खराब होते. म्हणून पावसाच्या अगोदरच मी काढून ठेवले. पण खायला कोण नाद करत नाही, स्वीटीला पण काही जास्त आवडत नाही तर, आणि मी पण नाही लक्ष देत. त्याच्यामुळं झाडालाच राहतात आणि पक्षी खाऊन टाकतात. पण आता काढले तर बघू, कोण आलं तर द्यायची त्यांच्यापाशी, नाही तर मग गावात द्यायची आणि इथं काय ठेवायची. बघा स्वीट काय बोलते ती. उसर झालं मी बडबड करते. गेल्या वर्षीचं गहू कसं काय अजून बाहेर घरात तर सगळा अंधार पडलाय. लाईट गेलं, कुठे गेला गोल्या? आज काय केलं माहितीये का, मी इथलं कपाट्यानं आवरून ठेवलं बघा. कुठून तरी आवाज होतो. सगळं गोल्या तू हाय इथंच. बर चला असू दे. इथं कपडे सगळे सुकत टाकलेत घरात. तिथलं ना कपाट मी आवरून ठेवलं. इकडचा राडा काढला काय तसंच. चल विषय काय झाला माहितीये का, हिला ना रील्स बनवायची होती त्यासाठी तिने साडी घातलेली. तिला ब्लाऊज भेटना झाला त्याच्यामुळे तिने सगळं कपाट खाली केलं. इथलं केलं, इथलं मी आवरून ठेवले. आणि ह्या साईडचं ना बघा, ही बघा बैला कसा ढिगोरा लावलाय. सगळं खाली घेतलं. ही असंच असतं का ग, ठेवायचं कधी कोण. आणि ही साडी घातली होती, रील्स बनवली, मग कशी बनवले काय माहिती, सगळं असंच टाकले. आणि इथं ही बघा ही सीताफळ येतं, एवढी अशी सगळी मस्त अशी डोळा आलेली सीताफळ मी काढून ठेवले तिथं. आणि ही आता स्वीटी घेणं आवरून, तिला सांगावं नाही लागत, तिचं ती बरोबर आवरून घेते कपाट हे. कारण कधी पण मी जरी काढलेलं असलं ना तरी ती आवरून ठेवते. त्याच्यामुळे आता झालेले तिचे रील्स वगैरे बनवून किती बनवल्या, एकच बनवली का पण एकदम म्हणजे टाकायचं की बनवली का नाही, चांगली आली तरी तिला पटत नाही, नको म्हणते. चला असू दे. चला घरात सगळा अंधारच पडलेला आहे बघा. लाईट लावली आणि डीपीचा आपल्या जाळ झालेला ना तो डीपी पण नीट करून आणलेला आहे. लाईट होती इतकं आता गेली. मना कसा बघतोय म्हणे पाऊस येतोय. तू मग त्याला हाणलंय. त्याने काय केलं, दुधाकडे गेला, दूध सांगलं त्याने, त्याच्यामुळे त्याला हाणलं होतं मी. तर असं द्या. चला बरं झालं ही पाऊस आहे ना परवा दिवशी नाही आला, म्हणजे नाही का तुमच्या दाजींचा वाढदिवस होता ना त्या दिवशी नाही आला. नाही तर सकाळी तर राडा झाला असता. लेकरं बाहेर खेळत होती बरोबर मस्त चांगली अशी. त्यावेळेस काय झालं असतं, त्या पावसाने सगळा राडा केला असता. एक तर लाईट नव्हती आणि त्याच्यातून पाऊस आभाळ हे असलं वारं कावार म्हणल्यावरती आणि की वातावरण वेगळंच निर्माण झालं असतं. त्याच्यातून म्हणजे कुणाचाच मूड राहिला नसतं. एक तर तात्याने साऊंड वगैरे आणलं होतं, मस्त असा बर्थडे करायचा होता गाणी वगैरे लावून. पण लाईटने धोका दिला. लाईट नव्हती त्यावेळेस, डीपी उतरवलेला भरायला घेऊन गेलेली. आणि आता लाईट आहे तर पाऊस आलाय. बरं झालं त्या दिवशी पाऊस नाही आला. त्याच्यामुळे बर्थडे साधा सिंपल का व्हायना घरच्या घरी चांगला साजरी झाला, छान वाटलं. आणि आता काय नाही म्हटलं पाऊस यायला लागलाय. आमच्या इकडं आहे, तुमच्या इकडं आहे का नाही नक्की सांगा कमेंट करून. आणि तुमच्या इकडं कधीचं पाऊस असते ती पण सांगा. मी सांगितलं आमच्या इकडं ना एकदम पावसाळा संपत आला ना त्यावेळेस पाऊस असते एकदम मोठं पाऊस पाणी करून जाते. नुसतं पक्षी वाटायला लागले, लहान पिल्लं असतात ना त्यांची. इथं 2 जागेवरती घरं होती सीताफळांच्या झाडावरती ना, तर ती दोन्ही पण म्हणजे दोन्ही घरातली पिल्लं मी प्रत्येक वेळेस लक्ष ठेवायची आणि ह्यांना ना त्यांच्यापासून लांब ठेवायची, जॅकेला म्हणायला बोलायला. तर ती पिल्लं चांगली मोठी झाली, उडायला पण लागली, तवर मी लक्ष ठेवलं त्यांच्यावरती. जवळ उडून जात नाहीत ना, लांब अशी चांगली शिकत नाहीत ना उडायला, तवर मी रोज बघायचे त्यांना. चला असू द्या, जिथे आहे तिथं सुरक्षित राहावं सगळी. तुम्ही पण घ्या काळजी पावसा पाण्याची, जास्त बाहेर काही इजा ही पडते त्याच्यामुळं झाडाखाली थांबू नका जास्त. बाकी काय नाही. दाजीला अजून एकदा फोन करते आणि थांबा म्हणते घरीच, गावातल्या घरी आपल्या. इथं पाऊस लय यायला लागलाय, पावसा पाण्यात नका येऊ, जरा वेळाने या. कारण आता 6 वाजले, अंधार पडायला अजून पूर्ण 1 घंटा टाईम आहे, त्याच्यामुळं थांबा म्हणते. चला असं द्या, काय नाही म्हणलं पाऊस चालू सांगा तुम्हाला. मी व्हिडिओ चालू केलेला तर लागला मोठा पाऊस यायला दाखवा आणि व्हिडिओला इकडं बसल्या म्हणत्या बघा पाऊस.